आज पहाटेपासून आम्ही रांगेत उभे आहोत. अद्याप सिलेंडर मिळालेलं नाहीये. आम्ही निमशासकीय कर्मचारी आहोत. आम्हाला शनिवार रविवार सुट्टी असते, परंतु या ठिकाणी खूप गर्दी होते. पावती फाडण्यासाठी पहाटेपासून रांगा कराव्या लागतात. सिलेंडर घेण्यासाठी पहाटेपासून उभं राहावं लागतं. तरी सिलेंडर मिळेल याची गॅरंटी नसते. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी घरपोच सिलेंडर सेवा सुरळीत केली तर बरं होईल. कारण 40 अंशाचं तापमान आहे. लोक 4-4, 5-5 तास इथे उभे राहतात. त्यामुळे एखाद्याच्या जीवाला उष्माघातामुळे धोका होऊ शकतो. तरी प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे. तसंच होतो बाई. त्याला जीव घाबरतो. आम्हाला आणखी सरकारने आम्हाला जेव्हाच नाही आणलं धर्म माणूस नाही कोणी नाही, पण त्याच्या बाईशी काय करवा. कधीपासून तुम्ही रांगेत उभे आहेत? 4 वाजे बाई रांगी बाई उभी बाई नसती. आणि आता किती वाजता नंबर लागला तुमचा? आता काय सरकारला काय करणार तुम्ही? काय मागणी काय? मागणी काय सरकार? मान्य करायला का आम्हाला का पाहिजे, आम्हाला देवाला पाहिजे काहीतरी. बरं आमच्या घरात जर कोणी आणणार नाही त्याला यावं लागतं. आम्ही रात्रीच्या 12 वाजेपासून इथे बसलोय. पावती फाडायच्या ठिकाणी दिवसभर तिथे थांबतो आम्ही. असं नका करा ना. ज्यांच्या घरात माणसं आहे ते आणतात, पण आमच्या घरात कोणी नाही. काय करायचं ना. सरकारकडे काय मागणी आहे तुमची? सरकारकडे काय मागणी आहे? नाही मागणी असं करायची चालू सुरुवात ठेवा बुवा. 1-2 यांची जास्त ठेवा. धरणगाव मध्ये धरणगाव तालुका या एकाचे इथे 2-3 बांधकाम करा. नाव काय आपलं? माझं नाव रुक्माबाई.